भारतीय जनता पक्षाचे वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा, अन्यथा योग्य ती दखल राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यावी लागेल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे। आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयासमोर झाले। यावेळी झालेल्या आंदोलनात सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी कडक शब्दात समाचार घेतला। माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला। यातूनच आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला काळेपासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले। गेल्या काही वर्षांपूर्वी पडळकर राहुरीत आले होते, त्यावेळी त्यांनी आराध्य दैवत बिरोबाची शपथ घेत भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले होते। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्याचा लढा अंतिम टप्प्यात आलेला असताना पडळकर यांनी स्वतःचे भले करून घेतले, समाजाला वाऱ्यावर सोडले। समाज त्यांच्या विचारांच्या सोबत नाही असं यावेळी बाजार समितीचे उपसभापती रामदास बाचकर, ज्ञानेश्वर बाचकर, हरिभाऊ हापसे या समाज बांधवांनी सांगितलं आहे। यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे म्हणाले, ज्या कुटुंबामधील 3 पिढ्यांनी महाराष्ट्र घडवण्याचं काम करून दिशा देण्याचं काम केलं आहे, असे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या कुटुंबियांवर खालच्या पातळीवर जाऊन गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरले, तो असभ्य असून संपूर्ण राहुरी तालुका या घटनेचा निषेध करतो आहे। यावेळी कारखान्याचे माजी संचालक नारायण जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दीपक त्रिभुवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक अयूब पठाण, नवाज देशमुख, किरण कडू, नंदकुमार कुटे, ज्ञानेश्वर जगदाने, बाळासाहेब आघाव यांनी आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेऊन घटनेचा निषेध करून पडळकर यांच्यावर कारवाई करून राजीनाम्याची मागणी केली। यावेळी बाजार समितीचे संचालक दत्तात्रय शेळके, गोरक्षनाथ पवार, गंगाधर तमनर, दत्तात्रय कवाने, अरुण ढोस, सचिन भिंगारदे, मुक्ताजी खाटेकर, KM पानसरे, शहाजी जाधव, प्रशांत डवले, सुरेश निमसे, नंदकुमार तनपुरे, इंद्रभान पेरणे, किशोर जाधव, धनंजय म्हसे, दिलीप गोसावी, रावसाहेब पवार, संतोष आघाव, प्रकाश भुजाडी, सुभाष डुकरे, प्रदीप पवार, दिलीप चौधरी, कृष्णा मुसमाडे, राहुल म्हसे, राम तोडमल, अनिल इंगळे, ऋषिकेश मोरे, महेश उदावंत, रवींद्र तनपुरे, सुरेश म्हसे, बाळासाहेब उंडे, रवींद्र तनपरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। चपला मारो आंदोलन केले इथं की प्रत्यक्षात तुला चपला मारावं असं मी या सर्वांच्या वतीने तुझा जाहीर निषेध करतो। आणि त्याच्या मनाला लागतात तसेच बोलतात आणि हे पैसे देऊन कोणातरीचे असे विकल्या जातात आणि हे आमदार काही आताचे लोक आहेत आणि आता पुढे आले, पुढे येऊन यांनी काय केलं, हे चांगल्या 50-50 वर्षाच्या माणसांना हे माग पाडून हे आताचे शिंगर आले आणि आमदार की आम्ही धनगर समाजाच्या कोणाचा पाठिंबा नाही, त्याला आज नाही, त्याला उलटी सजा झाली पाहिजे। एवढ्या गोष्टी बोलून 2 शब्द आणि बंदोबस्त करावा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या डोंगावर लाथ मारून त्यांना घरी काढून द्यावा असंच या ठिकाणी मी नमूद करतो आणि त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कारण की आपण जयंत पाटलाविषयी कधी सांगायचं म्हटलं तर तुम्ही एक आता सगळे इथं या ठिकाणी पदाधिकारी आहेत, सगळे अभ्यास आहेत, ज्यांनी त्यांनी त्याच्या गावात कारभार केलेला आहे। जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी ज्या गावाला सुविधा दिल्या, सुखसुविधा दिल्या, त्याच्यातून आपण तुम्हाला मी सांगतो आपल्याकडे कोणी माणूस कधी मिळाला तर आधी कुठल्या समाजाचा असतो तर मसन वाट्यात त्या ठिकाणची घाण काढायला 2 लोक पाठवायला लागायचे, नंतर आपल्याला प्रतयात्रा न्यावं लागत होती। हे आपण सगळ्यांनी डोळ्याने पाहिलं। पण पाटील साहेब ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीला त्या स्वरूपात निधी दिला आणि आज आपण प्रत्येक गावात जा, कुठं जा, कुठल्याही समाजाच्या स्मशानभूमीत जा, त्या ठिकाणी शेड झालेलं आहे, त्या ठिकाणी सर्व सुविधा झालेल्या आहेत, कुठल्याही समाजभूमी घ्या, स्मशानभूमी घ्या। आणि त्याच्यानंतर तुम्ही जा, त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान, गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलं, त्याच्या माध्यमातून त्यांनी गावोगावात हागणदारी मुक्त गाव केलं, परंतु त्यांच्याकडून गाव मुक्त करता करता हे असे हागरे राहिले आणि त्याच्यामुळे ह्या हागऱ्यांचा आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या आया बहिणीला त्रास आहे। यांना हागऱ्यांना आपण मुक्त करायचं आहे। आपल्या ग्रामीण भागात आपण सगळे ग्रामीण भागातलेच आहोत। ग्रामीण भागात पहा एखादा बैल कधी आपल्या ग्रामीण भागात आहे ना, पहा एखादा बैल कधी लईच माती उकरायला लागला तर आपल्या या ठिकाणी तुम्ही पहा, आपले चेअरमन आहेत गंगा पटेल तमडर, त्यांना माहिती लय माती उकरायला लागला ते म्हणते खोटीला तो चिमटा आहे, तो काढ आणि याला डांबा म्हणतात। त्याच्यामुळे आता सरकारने कधी चिमटा नाही काढा, आता मी तर म्हणतो सर्वसामान्य जनतेने चिमटा काढावा आणि याला दाबून घ्यावा। कारण की माझी आई बहीण असो, कोणाची आई बसून जयंत पाटील साहेबांच्या मातृश्रीवर बोलला म्हणजे ते काय त्यांच्या नावाने बोलला नाही, आपल्या सगळ्यांच्या आया बहिणीवर बोलला ना, आपल्या सगळ्याच्या आया बहिणीवर आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो तसंच सुसंस्कृत। आज एक ठिकाणी एक समजा आमदार लेवलचा माणूस, एका पक्षाचा माणूस कधी माझी मंत्र्यावर असा बोलत असताना एका महिलेवर असा बोलत असताना मी तर म्हणून आपल्या महिला काय करतात, घरात काय बसल्या। तुम्हाला सांगतो माझ्या बायकोला राजकारणातलं रस सुद्धा कळत नाही, तिने जेव्हा पाहिलं तर ते म्हणे आपल्या
तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या महिला काय करून राहिल्या? हा कधी एखाद्या महिलेवर इतक्या खालच्या पातळीवर टीका करीत असेल, मृत महिलेवर समजा ते आज आहेत नाही त्यांच्यावर हा टीका करीत असेल, आणि महाराष्ट्र कधी हा उघड्या कानाने आणि उघड्या डोळ्याने कधी ऐकलं? राज्यातील माता भगिनींना विनंती करतो का हा आरोप जयंत पाटील साहेबांवर नसून हा तुमच्यावर आहे, हा आपल्या गल्लीबोळातल्या स्त्रीवर आहे, हा झालेला हल्ला स्त्री जातीवर आहे, हा महिलेवर आहे. आणि आपण शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतीच्या महाराष्ट्रात राहतो. छत्रपतीच्या महाराष्ट्रात कधी एखादा माणूस असा बोलून आणि आपण त्याचा कधी फोटो लावून त्याला कधी चपला आणून आणतात, त्याचा फोटो काय त्याचं नाव घ्यायची सुद्धा लायकी नाही. आणि मी तर म्हणतो महाराष्ट्रात उद्या सर्व या ठिकाणी जी मीडिया आली आहे सगळ्या मीडियाने कुठल्या पक्षाचा याचा विचार न करता या माणसाचा निषेध करावा आणि या माणसावर बहिष्कृत करावा. पण इतक्या खालच्या पद्धतीत बघितलं नाही. हे भाजपाच्या वरिष्ठ लोकांनी याची पटकन दखल घ्यावा, नाही तर आम्ही महाराष्ट्र राज्यात सुद्धा आंदोलन पुकारणार याच्या विरोधात. हे चुकीच्या पद्धतीने चालले. पवार साहेबांवर काय टीका करता, तुमचा आवाका किती, तुम्ही बोलता किती, तुम्ही कोणाविषयी बोलता? ज्यांचे आई वडील सहकर्मर्षी म्हणून ह्या महाराष्ट्र राज्याला दिशा देऊन गेले, दिशा दिली, त्याच्यानंतर त्यांनी या महाराष्ट्रासाठी पूर्वकरून आम्ही विचार पुढे आणला, विचार आणलेला, ते आज हयात नाही स्वर्गीय झालेले. त्यांच्याविषयी असं बोलणं, एकेरी टीका करणं, आता आम्ही नाही करू ते बोलणं, इतक्या वाईट परिस्थितीत जर बोलत असतील तर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रातील जनतेने 18 बगर 12 बलुतेदारांनी राजीनामाच घेतला पाहिजे. या छोटासा व्यक्ती महाराष्ट्राचं भूषण आपले कायम अर्थराज्यमंत्री राहिलेले जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल अपशब्द बोलतो. त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही, तेवढी उंची बी नाही. तर मी देवळा नगरपालिकेच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने या छोट्याशा व्यक्तीला काय बोलावं, चपलाचं सुद्धा लायकीचं नाही. त्याच्यामुळं मी राहुरी फॅक्टरीच्या वतीने त्याचा निषेध करतो. गोपीचंद पळकर हे भाजपचे आमदार यांनी आपल्या राज्याला ज्यांनी सहकार दिला दाखवला असे राजाराम बापू पाटील यांचे चिरंजीव जयंत पाटील साहेब यांच्यावर अतिशय खालच्या दर्जात जाऊन अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेत जी काय टीका टिप्पणी केली त्याचा निषेध म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत. मित्र, आपण बघतोय हा गोपीचंद पळकरचा जन्मच मुळात चोऱ्या माऱ्या करून झालेला आहे. अनेक आपण त्याचे कारनामे बघितलेले आहे. मंगळसूत्र खरोखर मंगळसूत्र चोरलेलं आहे. लोक खोटं बोलत नाही, कारण त्याचा बेड्या घातलेला फोटो आपण अनेक वेळा सोशल मीडियावर पाहिलेला आहे. कोर्टाच्या दारात सुद्धा बेड्या घातलेला फोटो आपण बघितलेला आहे. असा माणूस अतिशय वेताल वक्तव्य करतो. आपण अनेक धनगर समाजाचे नेते या राज्याने दिलेत, बघितलेत. त्याच्यामध्ये गणपतराव देशमुख असतील, आपले शिवाजी बापू शेडगे असतील, किंवा महादेवराव जानकर असतील, किंवा आपले अण्णा डांगे असतील, हे अनेक असे थोर धनगर समाजात नेतृत्व होऊन गेले. पण अशा खालच्या हीन दर्जाची टीका त्यांनी टिप्पणी कधीही राजकारणात तरी कोणावर केली नाही. कारण राजकारण हे 2 दिवसाचं असतं आणि याला धनगर समाजाचा नेता व्हायची घाई झालेली आहे, तुम्हाला सांगतो. म्हणून हा असं दाखवतो भाजपच्या सरकारवाल्यांना की मी बघा कसं काय कुणालाही बोलतो, कुणाची आबरू घेतो. कधी अजितदादा विरोध उभं राहायला डिपॉझिट केलं, त्यांच्यावर टीका केली. पवार साहेबांवर अतिशय खालच्या दर्जात टीका केली, सुप्रियाताईवर केली. कुणी काय खावं, कुणी काय बोलावं याच्यावर सुद्धा तो टिप्पणी करणारा माणूस अतिशय निंदनीय. याची जीभ कुठल्या झालेली तयार आहे आणि काय वळवळ करते, ह्या जिभेला किती वळवळ आहे, ही वळवळ काढण्यासाठी आपण मित्र भाजपच्या सरकारला निश्चित एक आवाहन करेन आपल्या सर्वांच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, का आपण अशा लोकांना आवरायला पाहिजे. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपण अनेक संसदेमध्ये असतील कशात असतील अनेक विचारांचे लोक बघितलेले आहेत. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने भाषण करतात. तुम्ही बघा जयंत मामाचे विधिमंडळातले भाषण काढून बघा, कधीही खालच्या दर्जाची टीका त्यांनी कुणावरही केली नाही. लेकी बोले सोने लागे तशी परिस्थिती त्यांच्या भाषणात असती.
कारण ते कधीही डायरेक्ट कुणावर हल्ला करीत नाही. परंतु आजकालचं जे राजकारण आहे, भाजपने 5-6 लोकांची टोळी ठेवलेली आहे. जे चारित्र्यवान माणसं आहे राजकारणामध्ये, त्यांचं चारित्र्य कसं हनन करायचं आणि त्यांचा कसं गालबोट लावायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. कारण फडणवीस सारख्या माणसाला यांना बोलता येत नाही, तर खाली अप्रत्यक्षरित्या ही पिल्लावळ त्यांनी या ठिकाणी पाळलेली आहे. आणि ते पिल्लावळ अगदी चांगल्या चांगल्या व्यक्तींचे, थोर व्यक्तींचे या ठिकाणी वाभाडे काढण्याचे काम करते, हे फार निषेधार्थ आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या निमित्ताने दखल घेतली पाहिजे. अशा लोकांना विधिमंडळाचं सदस्य सुद्धा ठेवलं नाही पाहिजे. आपण बघितलं, आवड साहेबाबरोबर भांडणं केले विधिमंडळाच्या गॅलरीमध्ये. आतमध्ये सभापतीला म्हणला, तुम्हाला काय कळतं, तुम्ही बघितलं का त्याचे विधिमंडळातले भाषण? एक प्रश्न मांडताना ते म्हणतो, तुम्हाला काय समजतं नाही याच्यातलं? म्हणजे जो विधानसभेचं अध्यक्षपद भूषवतो त्यांना सुद्धा गुरकून बोलतो हा माणूस. मला नाही विचारतो प्रश्न, कागद फेकतो. असा हा वाचाळवीर या भाजपने सांभाळाच कसा, हे खरं या ठिकाणी आपल्याला अवलोकन करण्यासारखं आहे. म्हणून आपण सर्वजण पुढे एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करू आपल्या सर्वांच्या माध्यमातून की अशा माणसांना तुम्ही आवरा, वेळीच आवरा, पायबंद घाला. चांगल्या चांगल्या लोकांचे आप घेण्याचे धंदे यांचे बंद करा. आणि निश्चितपणे हा सुसंस्कृत महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांची परंपरा असलेले महाराष्ट्र, ज्या राज्याचा आदर्श अख्खा देश घेतो, असे देशाला दिलेले नेतृत्व, अतिशय कर्तृत्ववान माणसं या राज्यामध्ये घडून गेली. आणि अशाच व्यक्तींचा जर हा घेत असेल, त्यांच्या आया बहिणीवर खाली जाऊन टीका करत असेल, निश्चितपणे ह्या व्यक्तीचा आपण हे सर्वजण या ठिकाणी निषेध करूया. आणि सरकारने त्यांना आवरलं नाही तर त्यांची जीभ हासडण्याचं काम निश्चित भविष्य काळामध्ये आपण सर्वजण करूया, असं या निमित्ताने मी सर्वांना सांगतो. आणि ह्या पडळकरांचा जाहीर निषेध करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अय्यूब पठाण, राहुरी तालुका प्रतिनिधी.